उत्तराखंडच्या उत्तरकाशी इथं धराली आणि हर्षिल इथं काल ढगफुटी झाल्यानंतर मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. लष्कर, ITBP, NDRF आणि SDRFची पथकं बचाव आणि मदत कार्य करत आहेत. आतापर्यंत 130 लोकांची सुटका करण्यात आली आहे. धराली क्षेत्रात मदत आणि बचाव कार्यासाठी राज्य सरकारनं 20 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. हवामान विभागानं अनेक जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर 10 जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आली आहे. पुष्करसिंह धामी हे आज या भागाची पाहणी करतील. काल दुपारच्या सुमाराला खीरगंगा नदीवर ढगफुटी सदृश पाऊस पडल्यानं प्रचंड पूर आला. त्यामुळे या परिसरातल्या धराली आणि हर्षिल गावातली अनेक घरं पुराच्या विळख्यात सापडली. देहरादून आणि आसपासच्या परिसरात आपत्कालीन रुग्णांसाठीची व्यवस्था सज्ज करण्यात आली आहे. हवामान प्रतिकूल असल्यानं अद्याप हवाई मार्गानं मदत करण्यामध्ये अडचणी येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या घटनेतल्या पीडितांच्या माहितीसाठी उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन केंद्रानं मदत क्रमांक जारी केले आहेत. हे मदत क्रमांक पुढीलप्रमाणे 82 18 86 70 05 आणि 90 58 44 14 04. हवामान